झाल्यानंतर ती सर्व जे काही शूटिंग आहे ते प्रमुख सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्या कॅमेऱ्याच्या निगराणीत ही रक्कम कर्मचारी यांची झाडी झडती घेतली जाईल. नंतरच खोलीतून या खोलीत इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर प्रशासनामध्ये सुसूत्रता येण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रक्रिया कार्यान्वित करण्याकरिता संस्थान कमिटीनं दिनांक 20 सप्टेंबर 2 मागवल्या होत्या. त्यापैकी 2 कंपन्यांबरोबर विचारविनिमय सुरू आहे साठी तसेच हालचाली टिपण्यासाठी एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर ते पूर्ण झाल्यावर सदरचे सॉफ्टवेअर सेवकांसाठी आम्ही निर्देश दिलेला आहे. कामाविषयी अधिक आस्था निर्माण होण्यासाठी संस्थाच्या विश्वस्त मंडळातील किमान एक विश्वस्त मंदिरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे AI टेक्नॉलॉजी बरोबर संस्थाचे पदाधिकारी पण याच्यामध्ये सहभागी आहेत. त्याच्याशिवाय तो अशा प्रकारचं चोरी करू शकत नाही. याविषयी संस्थानाचं काय म्हणणं? नाही, आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण जे सांगताय ते अत्यंत चुकीचं आहे. या संदर्भात विशाल वारोळी नावाचा जो काही आरोपी आहे याला संस्थानं अधिकृतरित्या संस्थांचे जे काही मुख्य व्यवस्थापक आहे त्यांनी तक्रार देऊन त्या संदर्भात त्याची सगळी FIR त्याच्यावर दाखल केलेला आहे. म्हणजे ही जी काही कारवाई सुरू केलेली आहे ती कुणी केलेली आहे? संस्थांनं सुरू केलेली आहे. त्या कारवाईमध्ये तो किंवा इतर त्याला जर कुणी मदतनीस असतील, कुणी त्याला सहकार्य केलेलं असेल किंवा त्याच्यामध्ये कोणाचा जर हात असेल तर त्याला कोणालाही आम्ही सोडणार नाही. त्या ठिकाणी प्रत्येकावर कडक कारवाई केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन मी आपल्या देवस्थानतर्फे आपल्याला देतो. राज्यामध्ये अतिशय म्हणजे सगळ्यांचा आस्थेचा हा म्हणजे देवस्थान आहे. मोठ्या प्रमाणात या सगळ्यांनी सुरक्षा यंत्रणा असते, सीसीटीव्ही कॅमेरे असतात, सुरक्षा रक्षक असतात. असं असताना एवढीकडे सुरक्षा असतात नाही हा शेवकरी कशा प्रकारे चोरी करतो? म्हणजे संस्थांचेच काही म्हणजे जरी विश्वस्त नसतील पण काही कर्मचारी त्याला सपोर्ट करत होते असं देखील एक आरोप होते. आपण जर पाहिलं तर मी आत्ताच सांगितलं की या संदर्भात आम्ही संस्थांचे जे काही मुख्य व्यवस्थापक आहेत, त्याचबरोबर कॅश विभागाचे प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे प्रशासन सहव्यवस्थापक आहेत किंवा अन्नदान विभागातील जे काही कर्मचारी आहेत यांना याबाबत लेखी खुलासा त्यांचा मागवलेला आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांचा लेखी खुलासा येईल. त्याचप्रमाणे जे काही मुख्य व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून या संबंधीचा सर्व जो काही अहवाल आहे तो देखील मागवलेला आहे. त्याच्यामध्ये कोणालाही आम्ही पाठीशी घालणार नाही. निश्चितपणे पारदर्शकपणे या घटनेची चौकशी केली जाईल. या व्यतिरिक्त अजून जर कोणी यामध्ये जर दोषी असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे संस्था कारवाई करेल. सुरक्षा रक्षकांची खूप महत्त्वाची भूमिका असते. सुरक्षा रक्षक किंवा ती एजन्सी किंवा त्यांच्यावर काही कारवाई करणार आहे कारण की जवळपास 30-35 सुरक्षा रक्षक असताना ही चोरी झाली. नाही, बरोबर आहे आपलं. त्या संदर्भात आम्ही कालच ते सुरक्षा विभागाचे जे काही कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांना त्या संदर्भात कडक सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रकारची घटना घडणं ही अत्यंत दुर्दैवी आहे. या संदर्भात आपण सर्व जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांना सक्त सूचना द्याव्या. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये याच्यासाठी काय खबरदारी बाळगली जाणार आहे? हां, भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून आम्ही CCTV जे काही आहेत त्याच्यामध्ये अजून वाढ करतोय. त्याचबरोबर AI टेक्नॉलॉजी वर जोडण्याचं काम प्रस्तावित आहे. जिओ ट्रॅकिंग सुद्धा टिपण्यासाठी एक प्रतिष्ठित सॉफ्टवेअरशी चर्चा आमची सुरू आहे. मोबाईल सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करण्यास त्यांना सुचवलेलं आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये बदल करून 1 जूनपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून कुठलाही व्यक्ती असेल तर तो मंदिरामध्ये किती वेळा आला, तो मंदिरातून किती वेळा गेला याची नोंद त्या यंत्रणेद्वारे होईल. एक शेवटचा प्रश्न असेल, विशाल वारोडेला नेमकं कुणाच्या शिफारशीवरून देवस्थानमध्ये घेण्यात आलं होतं, त्याची काय भूमिका होती, त्याने किती दिवस काम केलं आणि त्यानं महागडे मोबाईल वगैरे घेतले, त्याच्याकडे घरामध्ये रक्कम सापडली असं देखील म्हणण्यात येते. त्यात कितपर्यंत आपण जर पाहिलं तर विशाल वारोळे हा एक सेवेकरी म्हणून या मंदिरामध्ये आला. त्यांनी सेवा देत असताना चांगलं काम केलं आणि चांगलं काम करून त्यानं जे काही कर्मचारी आहेत त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचं कृत्य त्याने केलेलं आहे. निश्चितपणे आपण जे म्हणालात की त्याच्याजवळ मोबाईल आहेत तर त्याची देखील चौकशी पोलीस त्या ठिकाणी करत आहेत. आम्ही देखील त्या ठिकाणी आमचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचे कोणाकोणाशी त्याच्याशी संबंध होते, त्यांच्याशी कोणाशी त्यांनी काही चर्चा केलेली आहे का किंवा जे जे कर्मचारी त्याच्या ह्याच्यात होते त्यांचे देखील मोबाईल त्या ठिकाणी आम्ही घेतलेले होते आणि
त्याची देखील चौकशी आम्ही करतो. त्याला फ्लॅट वगैरे घेतले याची काही चौकशी करण्याची मागणी आपण म्हणजे पोलिसांकडे केली. 100% याच्यामध्ये जी काही त्याच्या फ्लॅटमध्ये रक्कम आढळून आलेली आहे त्या रकमेसाठी आम्ही ती सर्व रक्कम देवस्थानला मिळावी. त्याचप्रमाणे अजून जर त्याचे याच्या व्यतिरिक्त अजून काही रक्कम जर आढळून आली तर त्या संदर्भात आम्ही त्याच्या फ्लॅटचा ताबा घेण्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू करणार आहोत. याच्यामध्ये आम्ही जे जे दोषी असतील त्या सर्व दोषीवर कडक कारवाई लवकरात लवकर करू आणि संस्थांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई लवकरात लवकर संस्थांना मिळवू. सेवेकरांना ठेवत असताना त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. आपण जर पाहिलं तर मगाशीच मी याच्या संदर्भात सगळं मुद्देसूद उत्तर दिलेलं आहे. अजून कोणाचं आहे? आजपर्यंत त्यांनी जे काही व्यवहार केले त्याचे डिटेल्स समजा लोक समोर घेऊन आले तर त्याच्यावर आणखी चर्चा आपली होणार आहे का? मी आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं